मराठी चित्रपट येरे येरे पैसा 3चे निर्माते अमेय खोपकर, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, संजय जाधव, स्वाती खोपकर, ईशान खोपकर, निनाद बत्तीन, नुपूर बत्तीन, तनुष बत्तीन, रश्मी पटवर्धन, ओमप्रकाश भट्ट, गिरीधर धुमाळ, पंकज घोडेगावकर सह कलाकार उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी। आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला। चित्रपटासाठी देखील काय साकडे बाबांना घातले? येरे येरे पैसा 3 हा चित्रपटला प्रेक्षकांची पसंती मिळो, सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालो, 5 आठवडे, 6 आठवडे, 10 आठवडे, पुढे अनेक आठवडे येरे येरे पैसा 3 हा चित्रपट चालो, ही बाबांकडे प्रार्थना केली। किती स्क्रीनवर दिसणार आहे? आता टोटल आपण चित्रपटांना राज्य सरकार अनुदान देते, पण प्रत्येक जणांनी अनुदान मिळतंय म्हणून आपण चित्रपट करावा असं नाही। चित्रपट लोकांना आवडावा, प्रेक्षकांना आवडावा म्हणून तो ॲक्च्युली करायला पाहिजे। लोकांच्या घरामध्ये चित्रपट गेला पाहिजे, पण राज्य सरकार देते, पण येत्या काळामध्ये अजून राज्य सरकार मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी अजून काही करेल अशी अपेक्षा आहे। आज आम्ही इथे आलो, बाबांचे आशीर्वाद घेतो। मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे आणि जसजसा रिस्पॉन्स होईल तसं आपण अजून वाढू। मराठी चित्रपट सृष्टीसमोर नेमकी सध्याची आव्हान तुम्हाला काय वाटतं? तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेक्षकांना विनंती करा की चित्रपटगृहामध्ये जाऊन मराठी चित्रपट बघा, म्हणून की तो कधी टीव्हीवर येतोय आणि आपण बघतो याची वाट बघू नका। प्रत्येक मराठी चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा। OTT हे मोठं आव्हान आहे आता चित्रपटगृहांसमोर। कलाकारांना वाव मिळतोय, मात्र प्रत्यक्ष जाऊन OTTमुळे लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत नाही आहे। असं नाही आहे। आता इथं गेल्या काही दिवसांनी माहिती असेल की आता थांबायचं नाही असेल, गुलकंद असेल आणि अनेक मराठी चित्रपटांनी चांगली गर्दी खेचली होती चित्रपटगृहांमध्ये। प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, जर का तुम्ही उत्तम दर्जाचा चित्रपट दिलात तर महाराष्ट्रातले प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघतात आणि तेच येरे येरे पैसा 3च्या बाबतीत होईल, कारण आमचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी उत्तम चित्रपट दिलेला आहे प्रेक्षकांना। या तिसऱ्या भागामध्ये नेमकं काय वेगळे? संजयजीकडून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही संजय दिग्दर्शकांना मराठी चित्रपट केव्हाच अपडेट झालेले होते, कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलं। चांगली गोष्ट, यावर्षी खरंच मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले दिवस रसिक प्रेक्षकांनी दाखवलेत, कारण सलग 3-4 चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले गर्दी खेचत आहेत थिएटरमध्ये आणि आता येरे येरे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या म्हणजे आशेत आहे आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साकडं घालायला आलो होतो। आज गुरुवारचा दिवस आहे, अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतो आहे, जगभरात प्रदर्शित होतो आहे 18 जुलैला। तर जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्हीही मागतो। आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत, त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही, कोणीच सेलिब्रिटी नाही, तेच सगळ्यात मोठी सेलिब्रिटी आहे। तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो, त्यांच्याकडे साकडं घालायलाच आलो होतो चित्रपटसृष्टीसाठी, फक्त येरे येरे पैसा 3साठी नाही। येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठीच चांगला येऊ देत, तो सुवर्णकाळ ठरू देत अशी आशा आणि अपेक्षा आहे। तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि याच्या पुढेही ठेवतील याची खात्री। सर, कसं दर्शन झालं? चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी काय बाबांकडे साकडं? अप्रतिम दर्शन झालं, अप्रतिम। म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मी शिर्डीला ही माझी 5वी की 6वी खेप असेल
फार येऊ शकलो नाही मी, पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं, इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहील आणि इतक्या जवळून मला बघता आलं, त्यांचं दर्शन घेता आलं, मला खरंच खूप भारावून गेल्यासारखं झालं. सर पावसाळ्याचे सध्या दिवस आहेत, येरे येरे पावसा म्हणतोय तसंच आता तुमचा येरे येरे पैसा येतोय, काय नेमकं दोघांचं काही असं कनेक्शन आहे का? कनेक्शन येरे पैशाचं आमचं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. ॲक्च्युली कसं आहे की एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग येतो याच्यातच खूप काही गोष्टी सांगून जातो आपण की पहिला भाग सक्सेसफुल झाला, दुसरा भाग सक्सेसफुल झाला, म्हणून निर्मात्याने इच्छा झाली की तिसरा भाग पण करावा. सो पहिल्या भागाचे आणि दुसऱ्या भागाचं जे प्रेम आहे प्रेक्षकांचं ते मिळेलच. आणि तिसरा भाग आता उद्या 18 जुलैला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय, तर बाबांचे आशीर्वाद आहेतच आमच्या मागे आणि मला खात्री आहे की हा सिनेमासुद्धा प्रेक्षकांना तेवढाच आवडेल. माणूस आधी स्वतःसाठीच करतो, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, पण मी स्वतःसुद्धा ह्या चित्रपटाचा एक भाग आहे आणि माझं प्राक्तन, माझं भविष्य, माझं पुढचं आयुष्य काही गोष्टींवर अवलंबून असतं, तसं ह्या चित्रपटावरही आहे. आणि ह्या चित्रपटाने बरं केलं तर जसं सगळ्यांचं भलं होणार आहे तसं माझंही होणार आहे. त्यामुळे अर्थातच माझ्यासाठी आणि चित्रपटासाठी दोन्हीसाठी आशीर्वाद मागितले. असतो की नागेश सर आमच्याशी बोला, ते मितभाषी असल्यामुळे नागेशजी काय सांगा? माझे सहकारी एवढा आग्रह करतात तर बाबांचं दर्शन झालेलं आहे, आशीर्वाद मिळालेला आहे आणि आम्ही चित्रपट चांगला केलेला आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आशीर्वाद आणि प्रयत्न याची उत्तम सांगड होईल आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल अशी खात्री. काय साईबाबांकडे कधी साईबाबाला आला होता, कसं वाटलं आज दर्शन घेऊन? खूप छान वाटतं. प्रत्येक वेळेला योग येतो शिर्डीला येण्याचा आणि साईबाबांचं दर्शन घेण्याचा, आणि आज तर खूप चांगला योग आहे की मायबाप मराठी जसं की प्रेक्षकांसाठी एक छान संजय जाधव साहेब, सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो. खूप छान वाटतं. प्रमोशन एका बाजूला असतं पण इथे येऊन जी शांती चालू येते, मला शांती मिळते, खूप चांगली आहे आणि खूप बरं वाटतं. उद्या सिनेमा रिलीज होणार आहे. गेले महिन्याभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच, पण आज जरा शांतपणे दर्शन, तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माझं आज खूप छान वाटतं आहे. आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल येरेरी पाऊस आणि येरेरी पैसा, पाऊस खूप गरजेचं आहे, प्रत्येकाला गरजेचं आहे, शेतीसाठी गरजेचं आहे, पाण्यासाठी गरजेचं आहे, तसं मनोरंजनही खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून येणारा पैसा हा आमच्या निर्माणासाठी खूप गरजेचा आहे. तर एखादं एक सगळं आहे. खूप छान वाटतं आहे. आमच्या येरेरी पैशाच्या टीमच्या टीमने दर्शन घेतलं आहे आणि आज यांच्याबरोबर इथे आलो. तुम्ही पण एवढ्या आपुलकीने मी खरंच जे संजय जाधव सर म्हणाले उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्यात. म्हणजे मागच्या वेळेला मी आलो होतो लग्न कल्लोळच्या निमित्ताने, आणखीन काही शेड बनवलेले आहेत, आणखीन नीट मॅनेज केली जाते, हे खूप खूप मस्त वाटते, छान वाटतं. नेमकं अपेक्षित आहे, काय झालं पाहिजे, कुठं कमी पडतं? कमी नाही पडत येतं. म्हणजे आपल्या जसं मगाशी आमच्या प्रोड्युसरांनी सुद्धा सांगितलं, दर्शकांनी सुद्धा सांगितलं की चांगले चित्रपट आल्यानंतर प्रेक्षक गर्दी करतात, ते चित्रपट चालतात, ते लोकांपर्यंत पोहोचतात. तर ही एकमेव गोष्ट आहे की आपण प्रयत्नशील राहणं आणि लोकांपर्यंत चांगले चित्रपट पोहोचवणं. हो, ह्याच्या पुढे मला असं वाटतं जे मोठे निर्माते आहेत आमचे, अमेय खोपकरसारखे, नागपतीसारखे मोठे निर्माते, ते डेफिनेटली मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करू पाहतात आणि आमचे चित्रपटसुद्धा डब होऊन लोकांपर्यंत पोहोचतील याची खात्रीची आशा होण्याची आशा आहे आम्हाला आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्याविषयी वेगवेगळे प्रश्न असतील असं वाटत नाही. मी फक्त एवढंच सांगेन की असं म्हणतात की बाबा जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही दर्शनाला येऊ शकत नाही. सो हा खरं तर आज आम्हाला या सगळ्यांच्या निमित्ताने दर्शन घडलं. आम्ही हेच समजतो की बाबांनी आम्हाला बोलवलं, दर्शन घडलं. सगळ्यांचं मनापासून आभार. खूप छान पॉझिटिव्हिटी तयार झालेली आहे, खूप छान वाटतं आहे. मनातून
माध्यमातून छान एनर्जी तयार झालेली आहे. हीच एनर्जी आम्हाला सिनेमासाठी, आपल्या चित्रपटसृष्टीसाठी हवी आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही सुद्धा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा आणि मग लोकांना सांगा. आपण आधी फक्त आपलं काम करतो, आपण लोकांना सांगतो, ते तुम्ही करत असालच, पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या कुटुंबासकट ये रे रे पैसा 3 हा चित्रपटगृहात जाऊन पहा आणि मग इतर लोकांनाही त्याबद्दल सांगा. धन्यवाद. थँक्यू. 1 आणि 2शी संबंधित तसं नाही आहे. म्हणजे 1-2 पाहिला नसेल तरी तुम्ही ये रे रे पैसा 3 तितकाच छान एन्जॉय करू शकाल. गोष्ट वेगळी आहे, काही कॅरेक्टर्सचा रिझेम्बलन्स तो आहे, पण तरीसुद्धा एक इंडिपेंडंट सिनेमा म्हणून हा सिनेमा जरी ज्यांनी 1 आणि 2 पाहिला नसेल तेही बघू शकतील आणि एन्जॉय करू शकतील. सो 1 आणि 2चा तसा काही नाही, 1-2 पाहिल्यानंतरच पाहण्याची मजा येईल असं नाही. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.